हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला जे आहे इव्हनिंगपासून जे आहे ते व्हिडिओची सुरुवात करते. भाजीचं वगैरे घेऊन आली होती. म्हटलं आज चिवचे पप्पा थोडे घरी होते, त्यामुळे त्यांना थोडे फ्रुट्स वगैरे जे आहेत ते कट करून दिले. आणि बघा त्यानंतर बघा इथे सगळं जे आहे ते भाजीचं वगैरे मस्त असं वॉश करून घेतलेलं आहे मी. आणि काही भाजीचं जे आहे ते मम्मीकडून आणलं होतं, ते पण मी सगळं वॉश करून असं ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. तर भाजीचं कसं वॉश करायचं, ऑर्गनाईज कसं करायचं, फ्रीज कशी ऑर्गनाईज करायची, यावर मी फुल डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा, तिथे मी लिंक दिला आहे. तर बघा अशा पद्धतीने जे आहे, आता जसं थंडीच्या दिवसामध्ये हिरवं पालेभाजी जे आहे ते खूप मिळते. तर बघा छान मस्त धुवून जे आहे ते मी असं ऑर्गनाईज करून ठेवलं. आणि हे ऑर्गनायझर खरंच खूप कामाचं आहे. तुम्ही घेतलं नसेल तर नक्की घ्या. याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. सगळ्या वस्तू म्हणजे एकत्रच येऊन जातात. त्यानंतर बघा कोथिंबीर छान अशी मस्त वॉश करून घेतली. म्हणजे कदाचित 3 ते 4 पाण्याने मी मस्त वॉश करून घेतली आणि छान सुकू दिली. म्हणजे कदाचित एखादी तास जे आहे ते मी कोथिंबीर सुकवायला ठेवली होती. त्यानंतर बघा पूर्ण असे जे ऑर्गनायझर आहे त्यामध्ये मी मस्त असं ऑर्गनाईज करून ठेवलं. त्यानंतर प्रत्येक डब्याला मी वरून टिश्यू पेपर लावलेला आहे. आणि टिश्यू पेपर लावल्याने जो आहे जो पाणी वगैरे आपल्या कोथिंबीरला सुटतो तो त्या कोथिंबीरला लागत नसते. आणि टिश्यू पेपर जे आहे ते पूर्ण ऑब्झर्व करून घेते. त्या बघा त्यानंतर असे खूप छान छान डब्बे जे आहेत ते माझ्याकडे आहेत. ऑर्गनायझर खूप जुनेच आहेत. म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं आणि खूप कामाचे पण आहेत असे डब्बे. मी याची पण लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि अशा प्रकारे जे आहे मी ज्या दिवशी जेव्हा मार्केट वगैरे असते आमच्याकडे, त्या दिवशी मी असं सगळं भाजीचं वगैरे घेऊन येते आणि मस्त असं ऑर्गनाईज करून ठेवते. ॲक्च्युली गावाला जाण्याआधीच जे आहे फ्रीज वगैरे मस्त अशी वॉश करून गेली होती आणि सगळे ऑर्गनायझर्स पण मी वॉश करून घेतले होते. त्यामुळे मला खूप जास्त मेहनत करावी लागली नाही. आणि बघा सगळे डब्बे वगैरे वॉश करून होते, त्यामुळे पटापट जे आहे ते भाजीचं मी छान घेऊन आला आणि मस्त असं वॉश करून जे आहे 2 ते 3 तास मी सुकवायला ठेवलं होतं फॅनमध्ये. आणि आता बघा सगळे डब्यामध्ये मी छान असं भरून ठेवून देते. त्यानंतर बघा अशा काही माझ्याकडे व्हेजिटेबल्स वॉशेबल बॅग्स आहेत. तर बघा अशा बॅग्स खूप परवडतात आणि सगळं आपलं जो एक्स्ट्राचं जो सामान असतो, जसं टमाटर, वांगी वगैरे जे काही असते आपल्याकडे, ते वगैरे आपल्याला या अशा व्हेजिटेबल्स बॅग्समध्ये जे आहेत ते ठेवता येते. आणि नेट दिली आहे, त्यामुळे आपल्याला असं वरून दिसून पण पडते की कुठल्या बॅगमध्ये कुठलं सामान ठेवलं आहे. आणि जे काकडी, मुळा, गाजर वगैरे असते ते पण मी अशाच प्रकारे या वॉशेबल बॅग्समध्ये जे आहे ते ठेवते. आणि बघा फ्रीज वगैरे जे आहे 15 दिवसा अगोदर पुसून गेलं होतं. म्हटलं आता एक हात जे आहे ते असं मारून देते पटापट. ॲक्च्युली काय झालं ना, बऱ्याच वस्तू म्हणजे जाण्याआधी मी जे बऱ्याच वस्तू ज्या खराब होण्याची शक्यता होती त्या वस्तू मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या होत्या. म्हणून म्हटलं थोडा एक हात जो आहे तो मारून देते. आणि बघा हा मी कधी फ्रीज वगैरे साफ करत राहिली की हा येतेच आणि वरचा डोर जो आहे तो ओपन करूनच जाते. म्हणजे कालच्याच दिवशी मला जसं मी फ्रीज खोलला आणि खाली बसून जे मी काहीतरी काम करत होती आणि हा आला वरच्या बाजूचा जो डोर ओपन करून ठेवला आणि मला कळलंच नाही. मी लगेच वर उठली आणि खरंच मला खूप जोरात म्हणजे लागला. म्हणून मग त्याला मी सांगितली की तू वरचा डोर तर खुलला, पण तो प्लीज करून तू बंद पण करत जा. सो त्याने बंद करून ठेवला. आणि बघा जे आवळ्याचा जो खट्टा आवळा जो मी करून ठेवला होता ते पण मी ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेला होता. कारण कधी कधी कसं आहे ना, आवळ्याला अशी बुरशी वगैरे चढण्याची शक्यता असते. म्हणून तर मी अशा प्रकारे जे आहे ते ऑर्गनाईज करून गेली. आणि बघा पूर्ण सगळं फ्रीज मस्त असं पुसून घेतलं. सगळ्या बाजूने जे आहेत सगळं कवर करून टाकलं. ॲक्च्युली काय झालं ना, म्हणजे बऱ्याच वस्तू आपल्या फ्रीजमध्ये असतात आणि आपल्याला लक्षात येत नाही, पण बऱ्याच वस्तूला धूळ वगैरे लागली असते. त्यामुळे मग फ्रीज असं वरवर जे आहेत ते पुसून घेतलं. सगळे ऑर्गनायझर मी जे आहेत ते असे मस्त ऑर्गनाईज करून ठेवलं. आणि बघा फ्रीज जर आपलं नेहमी असं जर ऑर्गनाईज राहिलं तर आपल्याला पण काम करताना खूप प्रसन्नता येत असते. आणि कधी कधी होत असते आपल्याला म्हणजे टाईम वगैरे मिळत नाही म्हणून आपण बऱ्याच वस्तू इकडे तिकडे टाकत असतो. पण तसं न करता जर प्रत्येक वस्तूची जागा आपण ठरवून घेतली तर आपल्याला खूप सोपं जाते. तर जिथला डब्बा तिथेच ठेवायची सवय लावायची, म्हणजे प्रत्येक वस्तू आपली ऑर्गनाईज दिसते. सो बघा काजू कतली वगैरे माझ्याकडे होती आणि वेदूला कसं आहे ना, त्याला खूप आवडते काजू कतली आणि त्याला डब्बा माहिती होता. म्हणून मग मी दुसऱ्या डब्यामध्ये जे आहे ते ट्रान्सफर केला. पण बहुतेक त्याने मागे उभा राहून जे आहे ते पाहून घेतला आणि पाहून लगेच तो पळाला. म्हणजे त्याला असं वाटलं की मम्मीला आता माहीत नाही, पण मला व्हिडिओमध्ये दिसला की तो माझ्या मागे होता आणि पाहून गेला. त्यानंतर बघा
त्यानंतर बघा गावाकडे गेल्यानंतर 1 ते 2 ज्या पिशव्या आहेत त्या एक्स्ट्राचे येतच असतात. सो बघा माझ्याकडे जे आहे 1 किलो जे आहे तीळ आली होती, पांढरी तीळ. तर तीळ वगैरे जे आहे ते डब्यात घालून घेतले. त्यानंतर जे आहे रेशनचे तांदूळ मी आणले होते, म्हणजे इडली वगैरे बनवासाठी जे आहे स्पेशल मी ते तांदूळ घेऊन आले होते. ते तांदूळ पण मी इथे टाकून घेतले, कारण ते थोडा मला पाकडावे लागतील म्हणून मी बाहेरच ठेवले. त्यानंतर बघा लौकी वगैरे मम्मीने दिलं होतं, ते वगैरे सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं. त्यानंतर लगेच जे आहे सगळ्यांना आता भूक लागलेली आहे आणि आजचा बेत मी असा मस्त मेथीचे पराठे, दह्याची कढी आणि जे आपलं जीरा राईस असते ते मी बनवणार आहे. सो बघा मेथी वगैरे छान वॉश करून होती आणि सगळे जर असं आपलं भाजीचं वगैरे जर पूर्णपणे तयार राहिलं तर आपल्याला पटापट जे आहे स्वयंपाक करायला खूप सोपं जाते, म्हणून त्याआधीच ही तयारी आपण करायला हवी. तर बघा बारीक बारीक छान कापून घेतली. त्यानंतर 1 चम्मच तिखट टाकला, 1 चम्मच धनिया पावडर टाकला आणि अर्धा चम्मच जिरं पावडर टाकला, 1 छोटा चम्मच हळद टाकली आणि 1 मोठा चम्मच मीठ टाकून यामध्ये जे आहे सिक्रेट इंग्रेडियंट्स जे आहे ते दही टाकले 2 चम्मच आणि दही टाकल्याने आपल्या पराठ्याची टेस्ट खूप छान येत असते. त्यानंतर बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि कांद्याची चोप होती माझ्याकडे म्हणून म्हटलं ते पण टाकून घेतले आणि 2 कप जे आहे ते मी कणकीचं पीठ टाकलं आणि त्यानंतर 2 चम्मच बेसन टाकलं. बेसन टाकल्याने जे आहे आपल्या पराठेचा जो क्रिस्पीनेस येतो तो येत असतो. त्यानंतर थोडंसं जे आहे ते ओवा टाकलं आणि तीळ वगैरे टाकून जे आहे मस्त मळून घेतलं. छान असा मस्त डो तयार करून घ्यायचा. अगदी मऊसूद आपला डो इथे तयार झालेला आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनिट जे आहे ते मी असंच याला कव्हर करून ठेवते. तोपर्यंत जे आहे तिथे मला कढी बनवायची होती म्हणून म्हटलं कढीची तयारी करून घेते. दही होतं माझ्याकडे, दहीला वगैरे बेसन वगैरे लावून घेतलं, छान असं मस्त परतून घेतलं आणि आता मी छान फोडणी देणार आहे. म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी थोडी शेअर करते. सो बघा तेल वगैरे थोडंसं घालून घेतलं. त्यानंतर तेल छान कढला, जिरं मोहरीचा तडका दिला मी. म्हणजे बाकी काही तडक्यामध्ये वगैरे टाकत नाही, हिंग वगैरे काही आज टाकणार नाही, त्यामुळे मी जिरं मोहरी आणि लसूणचं असं तडका दिला. सध्या माझ्याकडे कढीपत्ता पण संपलेला होता म्हणून मग कढीपत्ता पण मी झाडांचंही तोडलं नाही, कारण सायंकाळ झालेली आहे. आणि त्यानंतर बघा मिरची घातली, छान असं तडका तळकू दिला. त्यानंतर यामध्ये हळद घातली आणि 1 चम्मच जो आहे मीठ घातला आणि त्यानंतर जे मी तयार केलेलं दही होतं, दही आणि बेसनाचं घोळ त्यामध्ये मी मिक्स करून मस्त असं मिक्स करून घेतलं आणि छान याला आता एक उकड जी आहे ते याची काढून घेऊया. आणि मस्त अशी आपली जी कढी आहे ते तयार झालेली आहे. वरून मी कोथिंबीर टाकून मस्त आपली कढी तयार झाली आणि मी लगेच झाकणी वगैरे कढीला लावत नाही, त्यामुळे 5 ते 10 मिनिट मी अशीच साईडला ठेवून देते. म्हणजे जे थोडं थंडावा आलं की त्यानंतर मग मी त्याला झाकणी वगैरे लावत असते. लगेच मग पराठे बनवायला घेतलं आणि पराठे वगैरे बनवत राहिलं की मग वेदूची थोडी गडबड सुरू असते, कारण त्याला पराठे वगैरे जे असतात ते खूप आवडत असतात आणि त्याचे 2 फेऱ्या ज्या होऊन गेल्या की मम्मी झालं नाही का, झालं नाही का, बहुतेक तो पुन्हा परत येणारच, म्हणून म्हटलं की पटापट जे आहेत ते पराठे इथे बनवून घेते. आणि पराठ्यांना तुम्ही हवं ते शेप देऊन छान मस्त करू शकता. मी इथे राऊंड शेपचीच करते, जशी आपली पोळी असते तसंच. तूप वगैरे घालून घेतलं, तुपाचेच मी नेहमी शक्यतो पराठे वगैरे जे आहे ते बनवत असते. छान मस्तपैकी बनवून घेतले आणि बघा कढी पण माझी 5 मिनिट झाले होते. कढीला पण छान असं झाकून ठेवलं. त्यानंतर लगेच हा आला आणि त्याचं पुन्हा जे आहे सुरू झालं होतं. मला भूक लागली म्हणून म्हटलं की जीरा राईस बनवण्याच्या आधीच जे आहे मी यांना पराठे वगैरे देऊन देते, म्हणजे तोपर्यंत माझा जीरा राईस बनेपर्यंत यांचे पराठे खाऊन होतात, म्हणजे तेवढंच त्यांच्या पोटाला आधार होऊन जाते. पापड वगैरे होते माझ्याकडे, बरेच दिवसापासून पापड कोणी खातच नव्हते. म्हटलं ठरवलं की रोजच्या जेवणामध्ये एक एक पापड जे आहे ते मी भाजून देत जाणार. तर बघा अशा प्रकारे मी दोघांनाही जे आहे ते पराठे देऊन दिले. त्यानंतर लगेच आली आणि एका साईडला जे आहे भात लावला, म्हणजे जीरा राईस करायचं होतं मला आज. ॲक्च्युली भाजीचं वगैरे केलं नाही, कढी होती, त्यामुळे जीरा राईस पटकन असं झटक्यात जे आहे ते बनवून घेते म्हटलं. आणि आता बघा तेवढ्यामध्ये जे आहे मम्मीचा फोन आला. मम्मीसोबत बोलता बोलता बाकीचे जे पराठे आहेत ते बनवून घेतले आणि बघा आजचा असा बेत जो आहे तो आमचा तयार झालेला आहे. खूप छान मस्त जेवण तयार झालं आहे. सो आम्ही आता आमचं जेवण एन्जॉय करतो. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. सो बाय एव्हरीवन.